श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहे संक्रांतीचे महत्त्व, पूजा कशी करावी, कोणती कामे वर्ज्य करावी आणि रंगविशेष. मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते, म्हणजे शुभ काळाची सुरुवात. या दिवशी तिळाचे दान आणि सेवन केल्याने पापक्षालन होते व आरोग्य लाभते. म्हणूनच या दिवशी तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. तीळ संक्रांतीचे धार्मिक महत्त्व. तीळ हे शनिदेवांचे प्रिय मानले जातात. या दिवशी तिळाचे दान केल्याने शनिदोष, दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होते. म्हणूनच म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा फक्त शब्द नाही, तर आयुष्य गोड करण्याचा संदेश आहे. तीळ संक्रांतीची सोपी पूजाविधी. सकाळी लवकर उठून तीळ मिश्रित उटणे लावून स्नान करावे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. घरातील देवपूजा करावी. देवाला तिळगुळ, तिळाचे लाडू, खिचडी अर्पण करावे. गरजू लोकांना तिळगुळ, उबदार कपडे किंवा धान्य दान करावे. या दिवशी कोणती कामे वर्ज्य करावीत? भांडण, वाद टाळावेत. कटू शब्द बोलू नये. आळस किंवा नकारात्मक विचार करू नये. संक्रांतीचा रंग विशेष. या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो, कारण तो शनिदेवाचा रंग आहे. काळा, निळा किंवा गडद हिरवा रंग परिधान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. तीळ संक्रांत हा फक्त सण नाही, तर गोड बोलण्याचा, दान करण्याचा आणि नातेसंबंध सुधारण्याचा दिवस आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.